श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम हन हनुमते नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, कोणत्याही शारीरिक वेदना व्याधी दूर करण्यासाठी या हनुमान बाहुक स्तोत्राचे पठण नक्की करा. हनुमान बाहुक स्तोत्राचे पठण केल्याने वेदनादायक शारीरिक मानसिक त्रास हनुमानाच्या कृपेने कमी होतात असा विश्वास आहे. हे स्तोत्र गोस्वामी तुलसीदास यांनी शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रचले होते आणि त्याचेही शारीरिक कष्ट या स्तोत्रामुळे कमी झाले अशीच आख्यायिका आहे. हे स्तोत्र भगवान हनुमानाला प्रसन्न करून सर्व संकटे आणि पीडा दूर करते. असे मानले जाते की हनुमानाच्या विशेष कृपा प्राप्त केली जाते आणि आत्मविश्वास वाढतो. सांधेदुखी आणि इतर शारीरिक त्रासापासून आराम मिळवण्यासाठी हे पठण उपयुक्त आहे. नियमित पठणामुळे मानसिक शांती व आत्मबळ प्राप्त होतो. हे स्तोत्र वाईट प्रभाव, नकारात्मक ऊर्जा व जीवनातील संकटापासून संरक्षण करते. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात व कामामध्ये येणाऱ्या समस्या कमी होतात. रामायणाचे परमभक्त तुलसीदास यांच्याकडे अनेक जण आपली सांसारिक दुःखे घेऊन दर्शनाला येत असतात. ती दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत आपल्या व्यथांवर उपाय विचारित. उतारवयात तुलसीदासांना स्वतःच्याच दोन्ही हातांची पीडा सुरू झाली होती. हातावर फोड उठले, असह्य वेदनेने सारे शरीर ठणकू लागले. सर्व प्रकारच्या औषधांचे उपाय निष्फळ ठरले. ते थोर रामभक्त म्हणून आपल्या व्यथांवर काहीतरी उपाय सांगतील अशी लोकांची भावना होती. इकडे मात्र स्वतःचे दुःख त्यांना असह्य ठरले होते. अशा स्थितीत रामरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी तुलसीदासांची दृष्टी हनुमानांच्या मूर्तीवर खिळली. मनात विचार आले की पहिले रामभक्त तर हनुमंतच आहेत आणि त्यांचे बाहू तर असे बलदंड आहेत. एका हातात पर्वत तर दुसऱ्या हातात गधा. रामभक्ताचे बाहू जर असे कणखर असतील याचा अर्थ एकच, आपल्या रामभक्तीतच काहीतरी त्रुटी असली पाहिजे. म्हणून त्यांनी हनुमंताची स्तुती आरंभली. एकूण 44 गेय पद्यात ही स्तुती आली आहे. त्यालाच हनुमान बाहुक म्हणतात. एक सिद्ध कवच म्हणून हे पद्य भक्तिभावाने गायले जातात. त्यातील हनुमंताचे ध्यानही मनोरम आहे. उदयकालीन सूर्याचा वर्ण असलेले हनुमंताचे पर्वतप्राय शरीर आहे. त्यांच्यासारखा बुद्धिमान आणि युद्धकुशल दुसरा कोणीही नाही. ज्यांनी त्यांना स्थैर्य दिले त्याला भगवान शिवशंकरी सुद्धा अस्थिर करू शकत नाहीत आणि हनुमंताने नष्ट केले त्याला कोणीही वाचवू शकले नाही. एकदा कंदूक उचलावा त्याप्रमाणे द्रोणागिरी उचलला आणि काही क्षणात लंकेत आणून ठेवले. रचनाकार्यात ब्रह्मा, पालनात विष्णू, संवारात रुद्र, जीवनदान देण्यात साक्षात अमृत, सुकवण्यात अग्नी आणि पोषणात चंद्र असे आपले स्वरूप असताना आपला भक्त म्हणणाऱ्या मला का बरे वेदनांचा सामना करावा लागतो. आपल्या स्मरणाने सारी संकटे कोळष्टकाप्रमाणे ते दूर होतात. आपल्या एका प्रहाराने लंकेची रक्षण करणारी राक्षसीन ग्रतपान झाली. मग ही व्याधीरूपी राक्षसीन मला का छळते आहे. प्रत्येकालाच कर्मफळ भोगावे लागते. प्रारब्ध भोगूनच हे सगळे संपवावे लागते. हे सगळे खरे असले तरी आपल्याला आवश्यक असलेली एखादी गोष्ट आहे काय. देवांना देखील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने सिद्ध केल्या. तेव्हा या विद्यमान व्याधीतून मला मुक्त करा अशी हनुमान बाहुक अशी आर्त प्रार्थना आहे. या स्तुतींनी तुलसीदासांची व्यथा निघून गेली. हनुमान भक्तांच्या मतीला धावून येतात असे म्हटले जाते आणि हे सत्य आहे. हनुमानाची भक्ती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हनुमंताच्या कृपेने अनुभव येतोच. हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी भक्त मनोभावे त्यांची पूजापाठ व्रत सर्व काही करतात. हनुमानाला संकटमोचन सुद्धा म्हणतात, कारण हनुमान कष्ट दुःख संकटे सर्व काही दूर करतात. त्यामुळे हनुमानाने आपल्यावर कृपा करावी असे वाटत असल्यास तुम्ही श्रद्धेने एखादा तरी हनुमान बाहुक ऐकायला किंवा वाचायला हवे. जेव्हा एखादा भक्त देवासमोर नतमस्तक होतो तेव्हा तो विश्वासाचे नियंत्रण करणाऱ्या शक्तीला पूर्णपणे शरण जातो. हनुमान बाहुक वाचल्याने भक्तांच्या मनातील चिंता दूर होतात आणि त्याला जीवनदान स्वीकारण्यास मदत होते. भगवान हनुमान हे श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत.
म्हणून ते भक्तांना आशावादी होण्यास प्रेरणा करतात व त्यांना अढळ श्रद्धा जोपासण्यास प्रोत्साहित करतात. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने स्तोत्र वाचल्याने भक्ताला त्याच्या वेदनेपासून मुक्ती मिळते. बहुतेक भगवान हनुमंताचे भक्त त्यांच्या दैनंदिन जीवनातील दुःख, वेदना आणि त्रास दूर करण्यासाठी त्यांच्या या स्तोत्राद्वारे प्रार्थना करतात आणि आशीर्वाद मिळवतात. गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या शारीरिक आजार बरे होण्यासाठी पवनपुत्राचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे आपण त्यांनी रचलेल्या हनुमान भाऊक या वज्र भाषेतील 44 श्लोक असलेले स्तोत्राचे पठण करून शारीरिक तसेच मानसिक वेदनांपासून मुक्ती होऊयात. भक्त हो, तुम्ही जर एखाद्या आजाराने त्रस्त असाल, बाधित असाल तर हनुमान भाऊक हा स्तोत्र सलग 21 किंवा 26 दिवस पाठ करण्यासाठी कुठल्याही मंगळवार, बुधवार, शनिवारपासून सुरुवात करावा. पाठ करण्यासाठी तुम्हाला हनुमान प्रतिमेसमोर एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून एक पिण्याचं पाण्याचं पात्र घ्यावे आणि हा पाठ करावा. आता या ठिकाणी तुमच्याकडे हनुमान मूर्ती नसेल तर आपल्या घरातील मंदिरासमोर बसून तिथे एक दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर या पाठाला सुरुवात करावी. पाठ करणे शक्य नसेल तर ऐकल्यानंतर 5 ते 10 मिनिट तिथे शांत बसावे. त्यानंतर त्या पात्रातील जल जो व्यक्ती आजारी आहे त्याला पिण्यासाठी द्यावे. तुम्ही सरळ 21 दिवस करून बघा, तुम्हाला नक्की आराम मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही आजारच असो किंवा कुठलेही संकट असो तर त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला दररोज सलग 21 दिवस किंवा 26 दिवस हनुमान भाऊक या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर नक्की तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा अनुभव आला. तर मैत्रिणींनो, आपल्याला असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओम हनुमते नमः टाईप करा. धन्यवाद.